रुग्णांच्या जीवाशी खेळ. जालन्यात शासकीय महिला रुग्णालयाचा रस्ताच अतिक्रमणाच्या विळख्यात 15 दिवसात कारवाई न झाल्यास आमरण उपोषण. भीमसेना पॅन्थर्स पार्टीचा जालना मनपा आयुक्तांना थेट इशारा. रुग्णालय परिसरातील अतिक्रमण हटवा अन्यथा तीव्र आंदोलन. मधुकर घेवंदे. गर्भवती महिला आणि रुग्णांना मोठा मनस्ताप. जालन्यात जिल्हा महिला रुग्णालयाच्या मागील रस्ता अतिक्रमणामुळे बंद. जालना शहरातून एक मोठी आणि अत्यंत गंभीर बातमी समोर येत आहे. येथील टाउन हॉल परिसरातील जिल्हा महिला व बाल शासकीय रुग्णालयाच्या मागील बाजूला असलेल्या सार्वजनिक रस्त्यावर आणि नाल्यावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमण करण्यात आले. यामुळे सामान्य नागरिक, रुग्ण आणि विशेषतः गर्भवती महिलांना रुग्णालयात जाण्यासाठी मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येविरोधात भीमसेना पॅन्थर्स पार्टी आक्रमक झाली असून त्यांनी जालना महानगरपालिका आयुक्तांना थेट इशारा दिलाय. भीमसेना पॅन्थर्स पार्टीचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घेवंदे आणि जालना महानगरपालिका प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले. या निवेदनात त्यांनी म्हटले की रुग्णालयाच्या मागचा रस्ता कचेरी रोडकडून येणाऱ्या नागरिकांसाठी आणि रुग्णवाहिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद झालाय. याचा फटका कोणाला बसतोय? प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि लहान बालकांना, तात्काळ उपचाराची गरज असलेल्या आपत्कालीन रुग्णांना, या सर्वांना आता मुख्य रस्ता सोडून मोठा वळसा घालून रुग्णालयात जावे लागत आहे. वेळेचा अपव्यय होत असल्यामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. या निवेदनात आणखी एक गंभीर बाबीकडे लक्ष वेधण्यात आले. सार्वजनिक नाल्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे आणि अनधिकृत बांधकामामुळे नाल्याचा नैसर्गिक प्रवाह पूर्णपणे बाधित झालाय. पावसाळा सुरू आहे, अशा सांडपाण्याचा निचरा न झाल्यामुळे परिसरात पाणी साचत आहे, दुर्गंधी पसरत आहे आणि डासांची उत्पत्ती वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झालाय. म्हणजेच जे रुग्णालय लोकांचे प्राण वाचवण्यासाठी आहे त्याच्याच बाहेर आरोग्याचा मोठा खेळखंडोबा सुरू आहे. भीमसेना पॅन्थर्स पार्टीने प्रशासनाला स्पष्ट मागण्या केल्या आहेत. महिला व बाल रुग्णालयाच्या मागील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण तातडीने हटवून तो रस्ता पूर्ववत खुला करावा. नाल्यावरील अनधिकृत बांधकामे तोडून पाण्याचा प्रवाह मोकळा करावा. भविष्यात येथे पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची कायमस्वरूपी उपाययोजना करावी. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे जर पुढील 15 दिवसात जालना महानगरपालिकेने यावर ठोस कारवाई केली नाही तर जालना शहर महानगरपालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा थेट इशारा मधुकर घेवंदे यांनी दिलाय. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला पूर्णपणे महानगरपालिका प्रशासन जबाबदार असेल, असेही त्यांनी पत्रात नमूद केले. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षकांनाही पाठवण्यात आल्या आहेत. आता पाहायचे हे आहे की या गंभीर इशाऱ्यानंतर जालना महानगरपालिका प्रशासनाला जाग येते का आणि गर्भवती महिला व रुग्णांचा हा मार्ग मोकळा होतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, आमिर खान, जलजला न्यूज, जालना. रुग्णालय टाउन हॉल परिसरातील जिल्हा महिला बाल शासकीय रुग्णालयाच्या मागील सार्वजनिक रस्ता नाल्यावर झालेले अतिक्रमण तात्काळ हटवून नागरिकांना, विशेष गर्भवती महिलांना सुरक्षित व सुलभ प्रवेश मार्ग उपलब्ध करून देण्याबाबत. तिथं अगोदर स्त्री रुग्णालयामध्ये रस्ता होता, रिक्षा येत जात होते आतमध्ये जाण्या येण्यासाठी. पेशंट आतमधून आलं की स्त्री रुग्णालयामध्ये ते रिक्षामध्ये बसून बाहेर यायचे. तर तो रस्ता अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण केलेले आहे. ती अतिक्रमण तोडण्यात येऊन रस्ता पुन्हा बनवण्यात यावा अशी मागणी भीमसेना पॅन्थर्स पार्टीच्या वतीने मधुकर घेवंदे यांनी केली आहे. नसता येत्या 15 दिवसात हा रस्ता बनवला नाही तर महानगरपालिकेसमोर आमरण उपोषण करण्यात येईल. पार्टीच्या वतीने उपोषणाची जबाबदारी महापालिकेच्या आयुक्ताची राहील, याची नोंद घ्यावी.